आता आपण 4 नंबरचा इंटरमॉलिक्युलर फोर्स बघणार आहे, लंडन फोर्सेस ऑर इट इज कॉल्ड एज अ डिस्पर्शन फोर्सेस. याचं एक सिम्पल एक्झाम्पल आहे, नॉन पोलर मॉलिक्यूल घेऊ शकतो आपण. नॉन पोलर मॉलिक्युलरमध्ये मिथेन आहे, बेन्झिन आहे, याचं एक्झाम्पल आहे. किंवा आपण इनर्ट गॅसचं एक्झाम्पल घेऊ शकतो. इनर्ट गॅसमध्ये हेलियम येतो, तर हेलियमचं पण एक्झाम्पल चालेल. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, बेन्झिन C6H6 ह्या 0 डायपोल मोमेंट, हा नॉन पोलर आहे. तर यामध्ये डायपोल नसतो, यामध्ये चार्ज सेपरेट होत नाहीये, तरी पण हा लिक्विड फेजमध्ये कसा एक्झिस्ट आहे हे आपण बघणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे लिक्विडमध्ये काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. म्हणजेच काय की बेन्झिनच्या मॉलिक्यूलमध्ये काहीतरी एक असा फोर्स क्रिएट झालेला आहे की तो त्या मॉलिक्यूलला होल्ड करतो आणि लिक्विड फेजमध्ये बेन्झिन एक्झिस्ट करतोय. बेन्झिन खरं तर काय आहे, नॉन पोलर मॉलिक्यूल आहे. नॉन पोलर दुसऱ्या नॉन पोलर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करेल का? नाही. जसं एक लोखंडाचा नुसता आपण पीस घेतला, तो दुसरा आयन पीस लोखंडाचा पीस घेतला, ते दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट करतील का? नाही. मॅग्नेट अट्रॅक्ट करू शकतो आयनला, पण नुसता आयन म्हणजे लोखंडाचा पीस आणि दुसरा आयन लोखंडाचा पीस दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट करू शकत नाहीये, कारण त्याच्यामध्ये मॅग्नेटिझमच नाहीये. तसंच बेन्झिन आहे, बेन्झिनचा एक मॉलिक्यूल नॉन पोलर आहे, दुसरा पण नॉन पोलर आहे, तर ते दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट करू शकत नाही. तरी स्टील बघा, बेन्झिन लिक्विड फेजमध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी एक फोर्स एक्झिस्ट आहे. तो फोर्स आपण आता बघणार आहे. तर बेन्झिन लिक्विड फेजमध्ये काय असतो याचं मेन आपण पुढे रिझन बघूया. आपण डिस्पर्शन फोर्स किंवा लंडन फोर्सचं एक्झाम्पल नॉन पोलर मॉलिक्यूल बेन्झिन घेतलेला आहे. बेन्झिन आहे, मिथेन आहे, किंवा आपण इनर्ट गॅसचं एक्झाम्पल घेऊ शकतो. आता आपण हे बघूया की हे जर नॉन पोलर असतील तर यामध्ये डायपोल कसं डेव्हलप होतं. इन्स्टंटेनियस डायपोल मुवमेंट म्हणजे एक शॉर्ट टाइम इंटरवलसाठी चार्जेस कसे सेपरेट होत आहे हे बघूया. कन्सिडर ॲन ॲटम ऑर नॉन पोलर मॉलिक्यूल विथ न्यूक्लियस ऑर न्यूक्लिया. आपण एक ॲटम कन्सिडर करू ज्याचा न्यूक्लियस असेल. जर मॉलिक्यूल नॉन पोलर मॉलिक्यूल घेतला तर त्यामध्ये न्यूक्लिया असतील, 2-3 ॲटम असतील तर त्याच्या न्यूक्लिया असतील, प्लुरल, ॲट द सेंटर. आता त्यांचा न्यूक्लियस सेंटरला असतो आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड इट. तर इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतात. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन डिफरंट ऑर्बिट. सपोज दॅट ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट द पोझिशन ऑफ न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन आर शोन इन द डायग्रॅम. आता डायग्रॅम ए ऑब्झर्व करा. न्यूक्लियस सेंटरला दिसतोय, इलेक्ट्रॉन काय करतोय, इट रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. तर इथे न्यूक्लियस जो असतो त्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज. तर शॉर्ट टाईमसाठी काय होतं, इलेक्ट्रॉन एका साईडला होता आणि न्यूक्लियस जो सेंटरला असतो तो पॉझिटिव्ह चार्ज इंडिकेट करतोय आणि इलेक्ट्रॉनवरचे चार्जेस काय असतात, निगेटिव्ह असतात. तर इथे प्लस मायनस दिसतंय तुम्हाला. इलेक्ट्रॉनची जी पोझिशन आहे ती हॉरिझॉन्टल आहे, म्हणून हॉरिझॉन्टल डायपोल मुवमेंटची डायरेक्शन आहे. आता इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय, बी डायग्रॅममध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह झालाय वरती लेफ्ट साईडला, तो अँटी क्लॉकवाईज फिरतोय. तर इथे परत डायपोल मुवमेंटची डायरेक्शन चेंज होते, परत प्लस मायनस इलेक्ट्रॉन. सी डायग्राम ऑब्झर्व करा. आता व्हर्टिकल डायरेक्शन आहे, त्यानंतर परत लेफ्ट साईडला हॉरिझॉन्टल डायरेक्शन होते डी डायग्राममध्ये, आणि ई डायग्राममध्ये डाऊनवर्ड डायपोल मुवमेंटची डायरेक्शन आहे. मग इथे झालं नेमकं काय, इथे झालं काय की सपोज दॅट ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट द पोझिशन ऑफ न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन आर शोन इन डायग्राम. ॲट धिस इन्स्टंट म्हणजे ॲट धिस टाइम द सेंटर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस डू नॉट कोइन्साइड. असं कधी होतंय का इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस एकाच ठिकाणी? नाही. न्यूक्लियस हा सेंटरलाच असतो आणि इलेक्ट्रॉन दे रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन डिफरंट ऑर्बिट. तर इलेक्ट्रॉन नेहमी ऑर्बिटमध्येच फिरत असतात, त्यांची जागा सोडत नाहीये आणि न्यूक्लियस तिथेच असतो. म्हणजे इथे काय आहे की पॉझिटिव्ह चार्ज सेंटरला आणि निगेटिव्ह चार्ज ऑर्बिटमध्ये, बरोबर आहे. तर इथे काय आहे की हे कोइन्साइड होत नाही, एकाच ठिकाणी येत नाहीये. म्हणजेच इथे काय डेव्हलप होतं, इथे झिरो डायपोल मुवमेंट नाहीये. दिस मॉलिक्यूल डज नॉट हॅव द झिरो डायपोल, नॉन झिरो डायपोल मुवमेंट आहे, झिरो डायपोल मुवमेंट नाही आहे. दिस नॉन झिरो डायपोल मुवमेंट ऑफ अ नॉन पोलर मॉलिक्यूल इज कॉल्ड एज अ इन्स्टंटेनियस डायपोल मुवमेंट. कारण पॉझिटिव्ह चार्ज सेंटरला आहे आणि इलेक्ट्रॉन हे कडेला आहे ऑर्बिटमध्ये, निगेटिव्ह चार्ज कडेला आहे. याचाच अर्थ इथे काय जनरेट होतं, इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेट दिसतोय. पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसवरती आणि निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनवरती, म्हणजेच इथे दोन चार्जेस सेपरेट झालेले दिसतात. आणि जेव्हा दोन चार्जेस पर्टिक्युलर डिस्टन्सवरती सेपरेट असतात तेव्हा त्यामध्ये काय डेव्हलप झालेला असतो, डायपोल. तर इन्स्टंटेनियस डायपोल मुवमेंट होतं, म्हणजे फ्रॅक्शन ऑफ टाईमसाठी तो स्मॉल डायपोल मुवमेंट काय होतो, डेव्हलप होत आहे. तर तुम्हाला हे समजलं असेल की नॉन पोलर मॉलिक्यूलचे जे ॲटम्स असतात, किंवा आपण इनर्ट गॅस घेतलं, इनर्ट गॅसचे ॲटम आहे त्यामध्ये डायपोल मुवमेंट कसा डेव्हलप होतोय. तर हे तुम्ही डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करा, त्यातून तुमच्या हे लक्षात येईल. आताच आपल्याला हे कळालं आहे की नॉन पोलर मॉलिक्युल्समध्ये जे ॲटम्स असतात किंवा
इनर्ट गॅसचे जे ॲटम्स असतात त्यामध्ये नेमका डायपोल मुवमेंट कसा डेव्हलप होतो, इन्स्टंटेनियस डायपोल मुवमेंट म्हणजे काय, शॉर्ट टाईमसाठी. नाऊ इन केस ऑफ नॉन पोलर मॉलिक्यूल किंवा इनर्ट गॅसेस असतील, देर इज अ सम फोर्स एक्झिट, इट इज कॉल्ड डिस्पर्शन फोर्सेस. काय म्हणतात त्याला, डिस्पर्शन फोर्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ लंडन फोर्सेस. तर हा जो मोमेंटरी डायपोल म्हणजे फ्रॅक्शन ऑफ टाईमसाठी शॉर्ट डायपोल मुवमेंट नॉन पोलर मॉलिक्यूलचे जे ॲटम्स आहेत त्यामध्ये डेव्हलप होत आहे, हा फर्स्ट कोणी शोधला आहे, जर्मन फिजिसिस्ट फ्रिट्झ लंडन. म्हणून त्यावरून नाव दिलेलं आहे लंडन फोर्सेस. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ वीक वॅन्डरवॉल फोर्सेस. यांना दुसरं नाव काय दिलेलं आहे, वीक वॅन्डरवॉल फोर्सेस. It is the weakest intermolecular forces that exist or that develop due to interaction between two non-polar molecule. तर हे जे वीक वॅन्डरवॉल फोर्सेस आहे तर ते हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे तर ते दोन नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये डेव्हलप होतात. तर आता लंडन फोर्सेस नेमके कसे डेव्हलप होत आहे आपण बघितलं आहे, याचं एक शॉर्ट रिव्हिजन आपण इथे करू. नेमकं आपल्याला काय दिलेलं आहे बघू आपण. लंडन और डिस्पर्शन फोर्सेस विच रिझल्ट फ्रॉम मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. जसे इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती काय करताय, रिव्हॉल्युशन करताय, तर त्यामुळे काय होतं की डायपोल मुवमेंटची डायरेक्शन चेंज होते. पॉझिटिव्हकडून ती निगेटिव्हकडे असते, म्हणजे न्यूक्लियसकडून इलेक्ट्रॉनकडे. जसा इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय तशी ती डायरेक्शन काय होते, चेंज होते. ॲट एनी गिवन इन्स्टंट ॲट दॅट टाइम the electron distribution in an atom may be asymmetrical. The electron distribution asymmetrical असेल तर गिविंग द ॲटम व्हेरी शॉर्ट डायपोल मुवमेंट. अशाच वेळेस काय होतं, न्यूक्लियस सेपरेट असतो आणि इलेक्ट्रॉन सेपरेट असतात आणि इलेक्ट्रॉनचं असिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. तर समजा आपण असं कन्सिडर करू की राईट साईडला इलेक्ट्रॉन आले सगळे आणि न्यूक्लियस एका साईडला आहे, तर त्यावेळेस त्यामध्ये काय डेव्हलप झाला, शॉर्ट डायपोल मुवमेंट. दिस मोमेंटरीली डायपोल ऑन वन ॲटम कॅन अफेक्ट द इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन नेबरिंग ॲटम. एका ॲटममध्ये हा डायपोल शॉर्ट डायपोल मुवमेंट क्रिएट होतो, त्यामुळे दुसऱ्या ॲटममध्ये पण काय होतो की चार्ज काय होता, सेपरेट होता. जसं तुम्ही डायग्राम बघू शकता की इन्स्टंटेनियस डायपोल इन हेलियम ॲटम. पहिले हेलियम ॲटम दाखवला आहे डायग्राममध्ये. इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह, न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन एका साईडला आहे म्हणजे त्यावरती निगेटिव्ह. त्याच्या शेजारी दुसरा हेलियम ॲटम आहे, त्यामध्ये चेंजेस होऊन राईट साईडला आपल्याला काय मिळतं, एकामध्ये असतो शॉर्ट इन्स्टंटेनियस डायपोल आणि दुसऱ्यामध्ये पण डेव्हलप होतो इन्स्टंटेनियस डायपोल ऑन नेबरिंग ॲटम. दुसऱ्या सेकंड ॲटममध्ये पण हेलियमच्या काय झालं, चार्जेस शॉर्ट काय झाले, सेपरेट झाले. म्हणजे इलेक्ट्रॉन क्लाउड एका साईडला आणि पॉझिटिव्ह चार्ज एका साईडला, अशी सिच्युएशन क्रिएट होते आणि शॉर्ट डायपोल मुवमेंट हा काय होतो, क्रिएट होतो. यामुळे जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, जो वीक फोर्स आहे वॅन्डरवॉल फोर्स, तो काय करतो, मॉलिक्युलला क्लोज करतोय, ते जवळ येत आहे आणि तिथे फेज कोणती असते, लिक्विड. म्हणून मिथेन हा गॅसियस फेजमध्ये पण तो लिक्विड फेजमध्ये पण असू शकतो. त्याचं एकमेव रिझन आहे, त्यामध्ये हे वीक वॅन्डरवॉल फोर्सेस किंवा काय असतात, लंडन किंवा डिस्पर्शन फोर्सेस डेव्हलप होतात. तर तुम्ही हे लक्षात ठेवा की नॉन पोलर मॉलिक्यूलमध्ये कोणता फोर्स एक्झिट्स करतोय. तर नॉन पोलर मॉलिक्यूल किंवा हेलियम किंवा इनर्ट गॅसचे जे ॲटम्स आहे तर त्यामध्ये कोणता फोर्स असतो, लंडन फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्स किंवा त्याला वीक वॅन्डरवॉल फोर्सेस असं म्हणतात. आता आपण या लंडन फोर्सेस किंवा डिस्पर्शन फोर्सेस हे ज्या मॉलिक्यूलमध्ये असतात त्यांचे एक्झाम्पल बघू. नॉन पोलर मॉलिक्यूल लाईक ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, हॅलोजन, मिथेन गॅस, हिलियम गॅस अँड अदर नोबल गॅस म्हणजे इनर्ट गॅस पण असतात. ते शोज द वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वॅन्डरवॉल फोर्स म्हणजेच वीक फोर्स म्हणजे लंडन फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्स. आता हे जो लंडन फोर्स आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे ती कशावरती डिपेंड असते. द स्ट्रेंथ ऑफ द लंडन फोर्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग मॉलिक्युलर साईज. जेवढी मॉलिक्युलर साईज ग्रेटर आहे तेवढे ते जवळ असतील तेवढा तो फोर्स काय असेल, ग्रेटर असेल. मॉलिक्युलर मासवरती डिपेंड असतं अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ॲन ॲटम ऑर मॉलिक्यूल. तर त्या ॲटममध्ये किंवा मॉलिक्यूलमध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहे त्यावरती हे स्ट्रेंथ लंडन फोर्सची डिपेंड असते. आता आपण अजून एक पॉईंट बघणार आहे, पोलॅरायझॅबिलिटीचा मिनिंग काय. वेन टू नॉन पोलर मॉलिक्यूल अप्रोच इच अदर. जेव्हा दोन नॉन पोलर मॉलिक्यूल ऑक्सिजन सारखे किंवा नायट्रोजन सारखे जवळ येतील, then attractive and repulsive forces between their electron and nuclei will lead to distortion in the size of electron cloud. तर काय होतं, दोन ॲटममध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूक्लियसवरती ते एकमेकांना रिपेल करतात आणि इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज एकमेकांना काय करतो, रिपेल करतो. एका ॲटमचे इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमच्या इलेक्ट्रॉन क्लाउडला काय करतात, रिपेल करतात. एका ॲटमचा न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज असतो, दुसऱ्या ॲटमचा न्यूक्लियस तो पण पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर ते एकमेकांना रिपेल करतात. त्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस पण असतात आणि रिपल्सिव्ह फोर्सेस पण असतात. जसं एका ॲटमचा न्यूक्लियस दुसऱ्या ॲटमच्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो.
तर इथे दोन्ही फोर्सेस डेव्हलप होतात, अट्रॅक्टिव्ह फोर्स ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह फोर्सेस. तर इथे काय होतं की पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज याचा शॉर्ट डिस्टॉर्शन होत आहे, म्हणजे ते टेम्पररीली सेपरेट होत आहे. दिस प्रॉपर्टी इज रेफर्ड ॲज अ पोलॅरायझॅबिलिटी. इट इज कॉल्ड ॲज अ पोलॅरायझॅबिलिटी. नाउ नेक्स्ट 5 number intermolecular force is hydrogen bonding. It is a special type of dipole-dipole attraction or dipole-dipole interaction. तर dipole-dipole interactionचा जो आपण फर्स्ट टाईप बघितला होता त्याचाच हा सब टाईप आहे हायड्रोजन बॉन्डिंग. बट हायड्रोजन बॉन्डिंगबद्दल असं म्हणतात की इट इज स्ट्रॉंगर दॅन डायपोल-डायपोल डिस्पर्शन फोर्सेस अँड इट इज वीकर दॅन कोॲलंट अँड आयोनिक बॉन्ड्स. तर हा जो हायड्रोजन बॉन्डिंग असतो हा कोॲलंट आणि आयोनिक बॉन्डपेक्षा वीक असतो आणि डायपोल इंटरॅक्शन आणि डिस्पर्शन फोर्सेसपेक्षा स्ट्रॉंग असतो. आपण आतापर्यंत जेवढे फोर्स बघितले त्याच्यापेक्षा तो स्ट्रॉंग आहे. डायपोलपेक्षा पण स्ट्रॉंग कोण आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. तर हायड्रोजन बॉन्ड्स आर जनरली स्ट्रॉंगर दॅन डायपोल अँड डिस्पर्शन फोर्सेस, बट हायड्रोजन बॉन्ड्स आर वीकर दॅन ट्रू कोॲलंट अँड आयोनिक बॉन्ड्स. फक्त यामध्ये काय होतं आहे, एक डायपोल सेकंड डायपोलला अट्रॅक्ट करतोय, जसं एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला अट्रॅक्ट करतोय, कारण मॅग्नेटमध्ये 2 पोल असतात, नॉर्थ पोल साऊथ पोल. तर एका मॅग्नेटचा नॉर्थ पोल दुसऱ्या मॅग्नेटच्या साऊथ पोलला अपोजिट पोलला अट्रॅक्ट करतोय. तर सेम तसंच एक डायपोल दुसऱ्या डायपोलला अट्रॅक्ट करतो. डायपोल म्हणजे डायपोलर मॉलिक्यूल, म्हणजे काय की पोलर मॉलिक्यूल असतो, त्याच्यावरती 2 एंड असतात, एक पॉझिटिव्ह एंड आणि एक निगेटिव्ह एंड. जसं HCl आहे, HF आहे, H2 आहे, त्यामध्ये एक इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह एंड असतो. तर तो डिफरन्स फक्त एवढा असतो, डायपोल इंटरॅक्शन आणि हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये एकच डिफरन्स आहे की हायड्रोजन बॉन्ड इज अ स्पेशल टाईप. तर यामध्ये काय होतं, हायड्रोजन ॲटम इज बॉन्डेड टू स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. तर तो हायड्रोजन जो असतो स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोणते? ऑक्सिजन. फ्लोरिन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इन पिरियडिक टेबल. तर हायड्रोजन त्याला अटॅच असेल म्हणजे HF. तर हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच असेल तर H2O त्याचं एक्झाम्पल आहे. हायड्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम नायट्रोजनला अटॅच असेल तर त्याचं एक्झाम्पल अमोनिया. तर या टाईपचे मॉलिक्यूल आहे ज्यामध्ये हायली निगेटिव्ह ॲटम असतो, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, तर त्याला हायड्रोजन अटॅच असतो आणि मग डायपोल क्रिएट होतोय. मग एक डायपोल दुसऱ्या डायपोलला अट्रॅक्ट करतो थ्रू द हायड्रोजन बॉन्डिंग. तर आता आपण नेक्स्ट त्याची डेफिनेशन बघूया आणि त्याचे टाईप्स बघूया. आता आपण हायड्रोजन बॉन्डिंगची डेफिनेशन बघणार आहे. इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ॲटम ऑफ वन मॉलिक्यूल अँड हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ऑफ अनदर मॉलिक्यूल. तर यामध्ये काय होतं, 2 मॉलिक्यूल एकमेकांना काय होता, हायड्रोजन बॉन्डने अटॅच होत आहे. तर हायड्रोजन बॉन्ड डॉटेड लाईनने दाखवतात. तर ते अटॅच कसे होतात, तर एका मॉलिक्यूलचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ॲटम असतो आणि एका मॉलिक्यूलचा जो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जो निगेटिव्हली चार्ज असतो. तर पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन एका मॉलिक्यूलचा आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम दुसऱ्या मॉलिक्यूलचा. या दोघांमध्ये काय होतं, वीक अट्रॅक्शन डेव्हलप होत आहे. इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज 2 टाईप्स ऑफ ॲटम ऑफ डिफरंट मॉलिक्यूल. 2 मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलचा हायड्रोजन आणि एका मॉलिक्यूलचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत आहे. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जो असतो तो मे बी नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन असू शकतो. आणि हायड्रोजन बॉन्ड इज डिनोटेड बाय डॉटेड लाईन. तुम्हाला एक्झामला या हायड्रोजन बॉन्डिंगच्या डायग्राम विचारतात, स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी विचारतात, तर तुम्हाला हे दाखवता आलं पाहिजे. हायड्रोजन बॉन्ड विच ऑकर्स विदिन वन सिंगल मॉलिक्यूल रिप्रेझेंट इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. जर एकाच मॉलिक्यूलमध्ये एक सिंगल मॉलिक्यूल आहे त्याच्या आतमध्येच जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर ती असते इंट्रा, आणि 2 सेपरेट मॉलिक्यूलमध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग दाखवली तर ती असते इंटरमॉलिक्युलर. मग आता आपण नेक्स्ट हायड्रोजन बॉन्डिंगचे 2 टाईप बघणार आहे, इंट्रामॉलिक्युलर अँड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. नाउ वी विल सी द टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. फर्स्ट टाइप इज इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड when present between 2 like or unlike molecule. 2 सेपरेट सारखे मॉलिक्यूल असतील किंवा 2 डिफरंट मॉलिक्यूल असतील तर त्याच्यामध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. फक्त 2 सेपरेट मॉलिक्यूल पाहिजे, ते मे बी सेम असतील किंवा डिफरंट. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन HF मॉलिक्यूल. तर HF मध्ये बघा, हायड्रोजनवरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे, फ्लोरिनवरती पार्शल निगेटिव्ह. मग एका मॉलिक्यूलचा
जो निगेटिव्हली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे तो हायड्रोजनशी डॉटेड लाईनने लिंक झालेला आहे. दुसऱ्या मॉलिक्युलचा जो हायड्रोजन आहे त्याच्याशी लिंक झालेला हायड्रोजन बॉन्डने. अगेन एक HF एक डायपोल दुसऱ्या HF बरोबर म्हणजे दुसऱ्या डायपोल बरोबर लिंक झालेला आहे हायड्रोजन बॉन्डिंगने. तर एका मॉलिक्युलचा हायड्रोजन ॲटम आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा फ्लोरीन, तर हे अपोजिटली चार्ज ॲटम आहे. तर यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो, त्यालाच काय म्हणतात हायड्रोजन बॉन्डिंग. सेम तसंच वॉटरमध्ये दाखवलं आहे. एका वॉटर मॉलिक्युलचा ऑक्सिजन दुसऱ्या वॉटर मॉलिक्युलचा हायड्रोजन, एका मॉलिक्युलचा ऑक्सिजन दुसऱ्या मॉलिक्युलचा हायड्रोजन, यांच्यामध्ये वीक बॉन्डिंग डेव्हलप होत आहे. इट इज अ हायड्रोजन बॉन्ड. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप बिटवीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन ऑफ वन मॉलिक्यूल अँड हायड्रोजन ॲटम ऑफ अनदर मॉलिक्यूल. यामध्ये जो काही फोर्स डेव्हलप झाला तो आहे हायड्रोजन बॉन्ड. सेम अमोनियामध्ये दाखवलं आहे NH3. नायट्रोजन हा निगेटिव्ह चार्ज आहे, पार्शल निगेटिव्ह चार्ज आहे, हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर हायड्रोजनमध्ये काय होतं, नायट्रोजन एका मॉलिक्युलचा आणि हायड्रोजन दुसऱ्या मॉलिक्युलचा, यामध्ये वीक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत आहे, तो असतो काय हायड्रोजन बॉन्डिंग. तर तुम्हाला हा टाईप समजला असेल की इंटर मॉलिक्युलमध्ये फक्त डिफरन्स काय आहे की दोन सेपरेट मॉलिक्युल पाहिजे. हे दोन सेपरेट लाईक म्हणजे सेम असू शकता किंवा अनलाईक म्हणजे डिफरंट असू शकता. Now we will see the next type of hydrogen bonding is intramolecular hydrogen bonding. Hydrogen bonding in ethylene glycol. Ethylene glycolचा फॉर्म्युला काय, CH2-CH2 मध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि दोन्ही CH2ला OH अटॅच आहे, दोन OH ग्रुप आहे. डायॉल आहे हा, म्हणजे दोन अल्कोहोलिक ग्रुप अटॅच आहे इथे. तर एका OH ग्रुपचा हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि दुसरा OH जो ग्रुप आहे त्याचा ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज आहे. ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज आणि हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्ज. या एकाच मॉलिक्युलमध्ये इथिलीन ग्लायकॉल हा सिंगल एकच मॉलिक्युल आहे. यामध्येच काय होतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये काय होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतं आहे आणि त्यालाच हायड्रोजन बॉन्डिंग आपण म्हटलेलं आहे. तर इथे काय झालेलं आहे की इंट्रामॉलिक्युलरचा मिनिंग होतो वेन द हायड्रोजन बॉन्डिंग इज प्रेझेंट बिटवीन द सिंगल मॉलिक्यूल किंवा विदिन द सेम मॉलिक्यूल. एकाच मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दिसत असेल किंवा सिंगल मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दिसत असेल, ती असते इंट्रा म्हणजे एकाच मॉलिक्यूलमध्ये, सेम मॉलिक्यूलमध्ये. इट इज कॉल्ड इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. नाउ वी विल सी द इफेक्ट ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इन द गिवन कंपाऊंड्स. तर हायड्रोजन बॉन्डिंगचा त्या कंपाऊंडवरती काय इफेक्ट होतोय, तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इन द कंपाऊंड मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक द हायड्रोजन बॉन्ड. देअरफॉर बॉइलिंग पॉईंट इन सम इज मोर इन केस ऑफ लिक्विड मॉलिक्यूल कंटेनिंग हायड्रोजन बॉन्ड. जर लिक्विड फेजमध्ये प्रेझेंट असेल तर त्यामध्ये बॉइलिंग पॉईंट ग्रेटर असतं, बिकॉज हायड्रोजन बॉन्ड आर क्वाईट स्ट्रॉंग विथ एनर्जीज अप टू 40 kJ per mole. म्हणजे हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी 40 kJ per mole एवढी एनर्जी लागते. मग असे कोणकोणते मॉलिक्यूल आहे की ज्यामध्ये बॉइलिंग पॉईंट ग्रेटर आहे किंवा हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असल्याने त्यांचा बॉइलिंग पॉईंट वाढतोय. हे बघा, बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय की बॉइलिंग पॉईंटमध्ये काय होतं, बॉइलिंग पॉईंट कधी येतो, जेव्हा आपण लिक्विडचं वेपरायझेशन करतोय किंवा लिक्विडचं गॅसियस फेजमध्ये करतोय. लिक्विडला हीट केल्यानंतर गॅसियस फेज येते, फेज चेंज होते आणि त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला काय होतं, बॉइलिंग पॉईंट मिळतोय. तर त्या बॉइलिंग पॉईंटमध्ये लिक्विडचं गॅसेस होत आहे, म्हणजे लिक्विड पार्टिकलमधलं जे डिस्टन्स आहे ते सेपरेट होतं आहे. म्हणजे लिक्विडमधलं डिस्टन्स ग्रेटर इन्क्रीज होत आहे. इन्क्रीज झाल्यानंतर गॅसियस फेज मिळते. तर लक्षात ठेवा की असे कोणते मॉलिक्यूल आहे ज्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंगर आहे की हायड्रोजन बॉन्डिंगमुळे काय होतं, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतो, असे कोणते लिक्विड आहे. फॉर एक्झाम्पल, द बॉइलिंग पॉईंट जनरली इन्क्रीजेस with increasing molecular mass, but hydrides like nitrogen, NH3, hydrides of nitrogen म्हणजे हायड्रोजन असलेले कंपाऊंड्स कोणते, मग नायट्रोजनचे, अमोनिया, ऑक्सिजन असलेला वॉटर आणि फ्लोरीन असलेला HF, दे हॅव ॲबनॉर्मली हाय बॉइलिंग पॉईंट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन द मॉलिक्यूल. तर आपण बघितलं वॉटरमध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे, अमोनियामध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे, HFमध्ये काय हायड्रोजन बॉन्ड आहे. तर याच हायड्रोजन बॉन्डिंगमुळे त्यांना ब्रेक करण्यासाठी, मॉलिक्यूलमधले डिस्टन्स सेपरेट करण्यासाठी, त्यामधली इंटरॅक्शन ब्रेक करण्यासाठी एक्स्ट्रा एनर्जी लागते. म्हणूनच काय होतं की या लिक्विडचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो काय ग्रेटर आहे. हा एंट्रन्सला क्वेश्चन विचारला जातो, वाय अमोनिया, वॉटर अँड HF दे हॅव द हाय बॉइलिंग पॉईंट. रिझन काय आहे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग.